फेब्रुवारी अखेरीस सुरू झालेलं इराणविरुद्ध अमेरिका युद्ध अजूनही संपण्याचं नाव घेत नाही आहे आणि त्याच्यामुळे जगातल्या खनिज तेलाच्या साठ्यापैकी जवळपास 20% खनिज तेलाचा साठा जो पर्शियाच्या आखातातून येतो त्याची वाहतूक होऊ शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे जगात खनिज तेलाच्या आणि पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. भारतासाठी हे युद्ध अधिक आव्हानात्मक आहे कारण या आखाती देशांमध्ये जवळपास 1 कोटी भारतीय लोक काम करतात आणि त्यामुळे त्यांच्यापैकी अनेक जणांचा रोजगार गेला तर त्यांच्याकडनं भारतात पाठवण्यात येणारे 80 अब्ज डॉलरहून जास्त रक्कम त्याच्यावर संकट येऊ शकतं. याचप्रमाणे भारतीयांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर या भागात आहे. तसंच भारतात येणारी खतं असतील, वेगवेगळी रसायनं असतील, विमानाचं इंधन असेल, अनेक गोष्टी आखातातून येतात. तसं बघायला गेलं तर जगात खनिज तेलाची कमतरता नाही आहे. खनिज तेलाचा पुरेसा साठा आहे की जो पुढची 100 वर्षाहून जास्त काळ तो चालू शकेल. परंतु खनिज तेल असलं तरी ज्या रिफायनरी आहेत त्या रिफायनरीची संख्या मर्यादित आहे, त्यांची क्षमता मर्यादित आहे आणि आखातातल्या रिफायनरी आत्ता काही कामाच्या ठरत नसल्यामुळे ज्या रिफायनरी आहेत त्याच्यातनं बाहेर येणाऱ्या शुद्ध झालेल्या पेट्रोलियम पदार्थांचे भाव हे वाढत आहेत. सुरुवातीला असा अंदाज होता की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धविराम झाल्यावर लवकरच युद्ध संपेल, पर्शियातल्या आखातातून वाहतूक सुरळीत होऊ शकेल. पण आत्ता तरी लक्षणं अशी दिसत आहेत की कदाचित हे युद्ध पुढचे काही महिने चालू शकेल आणि हे बघता भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती आहे. एकाच वेळेला भारतीय कामगार आखातातले त्यांच्यावर आलेलं संकट, खनिज तेल, रसायनं, खतं यांच्या पुरवठ्यावरील संकट आणि हे सगळं होत असताना कुठेतरी जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामुळे भारतावर होणारा विपरीत परिणाम या सगळ्याची दखल घेऊन भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून भारत सरकारने आणि त्याच्यातही खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आवाहन केलं होतं आणि त्याच्यातनं अशा काही गोष्टी करायला सांगितल्या होत्या की ज्याच्याद्वारे भारताची खनिज तेलाची आयात, पेट्रोलियम पदार्थांची आयात एका मर्यादित स्वरूपात राहील. त्याचा अर्थ असा नाही आहे की जगातलं पेट्रोल, डिझेल किंवा खनिज तेल संपत आलेलं आहे, पण भारताचा जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे म्हणजे निर्यातीपेक्षा आपली आयात अधिक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, ती जर नियंत्रित राहिली तर कुठेतरी भारतात परकीय चलनाची मागणी एका मर्यादेत राहील. ते राहिलं तर रुपयाची घसरण थांबेल आणि भारत अधिकाधिक आत्मनिर्भर राहिला तर हे येणारं आर्थिक संकट आहे त्याची तीव्रता कमी करण्यात आपल्याला यश येईल.